हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ALP विषयी सर्व माहिती बघणार आहे। सर्व माहिती म्हणजे काय तर ALP ला शिक्षण काय लागतं, वयोमर्यादा काय असते, एग्जाम पॅटर्न काय असतो, सिलेबस काय असतो, म्हणजे कोणते सब्जेक्ट असतात, किती मार्काला असतात, त्याचा एग्जाम पॅटर्न म्हणजे CBT1 CBT2 सायको टेस्ट, त्यानंतर सॅलरी किती असते, निगेटिव्ह मार्किंग आणि अजून जे काही अजून तुमचे डाऊट असतील ते सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील। ठीक आहे, या अगोदर आपण सर्व माहितीची व्हिडिओ बनवलेलीच आहे। ठीक आहे, बनवलेलीच आहे, पण आता या 2026च्या नोटिफिकेशनमध्ये ALPचे 2 चेंजेस झालेले आहेत, बरोबर। आणि हे चेंजेस तुमच्या मेरिटवरती तसेच अभ्यास करण्यावरती परिणाम करतात। जसं की CBT1 मध्ये GK आणि करंट काढून टाकलेला आहे। ठीक आहे, त्यामुळे आता ते करायची गरज नाही तुम्हाला। तसेच सायको टेस्टला वेटेज त्यांनी 50% केलेला आहे। तर ह्या गोष्टी चेंजेस झाल्यामुळे मला परत एकदा वाटलं की पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बनवावे अजून एकदा, की ज्यामध्ये चांगल्या प्रकारे अजून आपण एक्सप्लेन करून सांगता येईल। ठीक आहे, त्यामुळे ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जे इंस्टाग्राम इथं किंवा दुसऱ्या ठिकाणी बघत असतील त्यांनी यूट्यूबवरती जाऊन ALP अनिल घाडगे या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या। ठीक आहे मित्रांनो, बघा आता व्हिडिओ आपण सुरू करत आहे। पहिलं म्हणजे ALP म्हणजे काय तर असिस्टंट लोको पायलट, यावर पण व्हिडिओ आपण बनवलेले आहे की ALP म्हणजे काय, त्याचा जॉब कसा असतो, यावर एक व्हिडिओ आपण टाकलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ती बघा। कारण मी सांगितलेलं आहे की 3 व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज आहे ALPचा अभ्यास करायचा असेल तर। ALP म्हणजे काय, त्याचा जॉब कसा असतो पहिली, दुसरी हा एक्झाम पॅटर्नची पूर्ण, आणि तिसरी ALPचा अभ्यास कसा सुरुवात करावी, कसा अभ्यास करावा, सुरुवात कुठून आणि कशी करावी। अशा 3 व्हिडिओ बघितल्या की तुम्हाला ALP बद्दल काहीच डाऊट राहणार नाही। आणि 3 व्हिडिओ यूट्यूबवर आणि ॲपमध्ये आहेत। आणि ज्याला ह्या 3 व्हिडिओ पाहिजे असतील त्यांनी या नंबरवर मेसेज करा की मला ALP बद्दल माहिती पाठवा, लगेच तुम्हाला ते 3 व्हिडिओची लिंक शेअर केली जाईल, तुम्हाला पूर्ण डिटेल ALPची माहिती होऊन जाईल। सुरुवात करतोय शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण। शिक्षण तुमचं पाहिजे एक तर ITI नसेल तर मग डिप्लोमा पाहिजे, पॉलिटेक्निक नसेल तर इंजिनिअरिंग म्हणजे BE किंवा BTech पाहिजे। या व्यतिरिक्त तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही ALPचा, हे इथंच क्लिअर होऊन जाते तुम्हाला। आता ITI कोणते ट्रेड, तर ITIचे आहेत 15 ट्रेड। किती? 15 ट्रेड आहेत ITIची। जे तुमचे असतील तर त्या 15 ट्रेड मधलाच कोणता तरी एक ट्रेड असेल तर तुम्ही ALPचा फॉर्म भरू शकता। आणि डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या 5 ब्रँच आहेत। ज्या 5 ब्रँच पैकी तुमची जर ब्रँच असेल तरच तुम्ही ALPचा फॉर्म भरू शकता। या व्यतिरिक्त तुमची BSc ॲग्री, BCS, BCom, BA, MBA, BBA यामधील काही जरी झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। कारण ALP साठी फक्त ITIचे 15 ट्रेड आणि डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या 5 ब्रँच एवढंच इलिजिबल आहे, बाकींना फॉर्म भरता येणार नाही। क्लिअर झालं? तेव्हा बाकीच कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी व्हिडिओ कट करून निघून गेलं तरी चालेल, कारण त्यांना फायदा नाही। आता या 15 ट्रेड कोणते आहेत आणि 5 ब्रँच कोणत्या आहेत ह्या लास्टला मी PPT मध्ये दिलेल्या आहेत स्लाइडमध्ये एका, त्या तुम्हाला लास्टला बघता येईल। पूर्ण सिलेबस वगैरे बघून झाल्यानंतर शेवटी ते बघू शकता आणि ते लिहून काढू शकता। आणि तुमच्या वहीमध्ये जर तुम्ही ALPचा अभ्यास करत असाल तर हे व्यवस्थित लिहून घ्या, कारण तुम्हाला समजलं पाहिजे एक्झाम पॅटर्न कसा आहे, कोणकोणत्या CBT असतात, त्यामध्ये सब्जेक्ट कोणते असतात, त्यांचे मार्किंग काय आहे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। आणि आपण शिकवतो म्हणजे क्लिअर कट असतं, तुम्हाला माहिती आहे आपलं शिकवणं। वयोमर्यादा, तुमचं वय, तुम्ही UR किंवा EWS असाल तर तुमचं वय 18 ते 30 वर्षामध्ये पाहिजे। 30 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। कोण? UR कॅन्डिडेट ओपन आणि EWS 10% जे रिझर्वेशन आहे त्याच्यातील। आणि या व्यतिरिक्त तुम्ही OBC असाल तर 3 वर्षाचं तुम्हाला सूट आहे, बरोबर। म्हणजे तुमचं वय असेल 18 ते 33 वर्ष। 18 ते 33 वर्षामध्ये तुम्ही असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, SC ST असेल तर इथं 5 वर्षाची सवलत आहे तुम्हाला, SC किंवा ST असाल तर इथं तुम्ही 18 ते 35 मध्ये असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आता तुमचं परफेक्ट क्लिअर झालं असेल की तुम्ही ALPचा फॉर्म भरू शकता की नाही,
कारण या दोनच गोष्टीवर क्लिअर होतं, बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा एज्युकेशन, आता 15 डेट लास्टला तुम्हाला कळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वयोमर्यादा. ओपन UR असेल म्हणजे UR AWS तर 18 ते 30 वर्ष, OBC असेल तर +3 वर्ष म्हणजे 18 ते 33 वर्ष आहे लिमिट, आणि SC ST असाल तुम्ही तर 18 ते 35 वर्ष. तिसरं मेन सर्वात महत्त्वाचं भाषा. बऱ्याच जणाला या भाषेविषयी डाऊट असतो की सर ALPची एक्झाम किंवा रेल्वेची एक्झाम मराठी भाषेत देऊ शकतो का सर, मग ती भाषा कशी निवडावी लागेल सर, मी फॉर्म भरलेला आहे पण माझी एक्झाम कोणत्या भाषेत येईल, असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात मित्रांनो. ठीक आहे, तर हे प्रश्न आपण इथं क्लिअर करणार आहोत. भाषा तुमची मराठी असते, मराठीमधून तुम्ही पेपर देऊ शकता. मी स्वतः एक्झाम ALPची मराठीतून देऊन ALP झालेलो आहे, हे क्लिअर कट करतोय. 2018च्या वेकन्सीमध्ये मी ALP झालेलो आहे आणि मराठीमधूनच एक्झाम देऊन झालेलो आहे. आता यासाठी काय करावं लागतं, जेव्हा तुम्ही फॉर्म सुटतात, जसं की फॉर्म सुटलेले असतात तेव्हा फॉर्म भरायला गेला तुम्ही की तिथे तुम्हाला मराठी भाषा निवडावी लागते. म्हणजे तिथे फॉर्म भरताना तुम्हाला एक भाषाचा एक हे येतो जिथं तुम्हाला भाषा निवडायची असते आणि तिथं तुम्हाला 15-18 ज्या पण भाषा असतात त्या आलेल्या असतात. मग तुम्ही म्हणताल सर एवढ्या भाषा कुठल्या, तर प्रत्येक राज्याची भाषा तिथं दिलेली असते. महाराष्ट्राची मराठी भाषा, कोकणी भाषा, उर्दू भाषा, हिंदी, इंग्लिश, काश्मीरी, तेलुगू, केरळची वेगळीच, तामिळनाडूची, परत कर्नाटकाची, या सर्व भाषा तिथं दिलेल्या असतात. बंगाली, पश्चिम बंगालची, अशा पद्धतीने सर्व भाषा तिथं असतात आणि त्यामधील तुम्हाला एक भाषा निवडायची असते आणि तिथं तुम्ही मराठी भाषा निवडली की तुमची एक्झाम मराठी भाषेत येते आणि त्यासोबत तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश भाषा असते. कंपल्सरी इंग्लिश भाषा तुम्हाला असते, कारण इंग्लिश भाषा प्रत्येकाला कंपल्सरी आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जे निवडाल ती भाषा त्याच्यासोबतच असते. म्हणजे 2 भाषामध्ये तुम्ही कोणताही पेपर बघू शकता. त्यामुळे इथं क्लिअर कट लक्षात ठेवायचं आहे की आता फॉर्म भरताना तुम्हाला मराठी भाषा तिथं निवडायची आहे, मग तुमचा पेपर पूर्ण मराठी भाषेत असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे मी इथं लिहिलंय की एक्झाम फॉर्म भरताना तुम्हाला ती निवडायची असते आणि तिथं तुम्ही मराठी भाषा निवडा. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट तुमचा एक्झाम पॅटर्न जाण्याच्या अगोदर आपलं हे रेल्वे ALP प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक मार्केटमध्ये आहे. पाठीमागं पडलेल्या रेल्वेला ALPला, कारण ALP बद्दल अभ्यास करताय तुम्ही तर ALPला पडलेल्या पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिका 15च्या 15 मराठीमध्ये स्पष्टीकरणासहित, महत्त्वाचं म्हणजे स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, स्पष्टीकरणासहित यामध्ये घेतलेले आहेत. ज्यामुळे हे पुस्तकामधून तुम्हाला ALPला प्रश्न कसे पडतायत, कोणत्या टाईपचे पडतायत, मग आपण कोणता अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, या सर्व गोष्टी या पुस्तक घेतल्यानंतर तुमच्या क्लिअर होऊन जातील. त्यामुळे आजच तुम्ही ALPचा अभ्यास करत असाल तर हे पुस्तक मार्केटमधून घेऊन टाका. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बारामती, अकलूजसारख्या ठिकाणी उपलब्ध आहे. मेन ठिकाणी पण नसेल तर त्यांना मागवून घे सांगा पुण्यातून, आम्हाला पाहिजे म्हणून ते लगेच पुण्यातून मागवून घेतील आणि तुम्हाला तिथं भेटून जाईल. ठीक आहे, याबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल पुस्तकाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल, बॅचबद्दल, तर या नंबरवर मेसेज करू शकता. आपली बॅच पण सुरू झाली आहे किंवा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर बॅचबद्दल पण माहिती पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. आणि हे पुस्तक जर तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असाल, एखाद्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुस्तक अवेलेबल नाही, तर तुम्ही आपल्या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ह्या ॲपमध्ये ऑर्डर करू शकता. हे ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून आणि यामधून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता, जे तुम्हाला फ्री ऑफ डिलिव्हरी असेल. फक्त पुस्तकाच्या किमती एवढीच पैसे असतील, फ्री ऑफ डिलिव्हरी असेल आणि 6 ते 7 दिवसामध्ये पोस्टाने घरपोच तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट बघा, पुढचा पॉईंट आहे निगेटिव्ह मार्किंग. मी जसं सांगतोय तसं लिहून घ्यायला काम करा मित्रांनो, कारण या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. निगेटिव्ह मार्किंग 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, तर 3 प्रश्न चुकल्यास 1 मार्क मायनस होतो. म्हणजे तुमचे 3 जर प्रश्न चुकले ज्याची उत्तरे तुम्ही लिहिलेली आहेत आणि ती जर तुमची 3 उत्तरे चुकली तर तुमचा 1 मार्क वजा होणार. 1 मार्क
वजा होणार. त्यामुळे लक्षात घ्यायचं, जसं MPSC मध्ये पण 1/3 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, तसं रेल्वेमध्ये पण आहे. पोलीस भरती सरळ सेवेत नसते, पण MPSCत असते, रेल्वेत पण आहे. त्यामुळे चुकीचे प्रश्न अजिबात सोडवायचे नाहीत. जेवढं येतंय तेवढंच व्यवस्थित सोडवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आता महत्त्वाचं एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्नमध्ये याच्या LPच्या सिलेक्शनच्या 4 स्टेज आहेत. किती स्टेज आहेत? 4 स्टेज आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? पहिली म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT 1. ठीक आहे. दुसरी आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे CBT 2. आता ही CBT म्हणजेच याचा शॉर्ट फॉर्म म्हणून त्याला CBT म्हटलं जातं. आणि रेल्वेच्या प्रत्येक एक्झाममध्ये CBT तुम्ही ऐकू शकता. कारण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे कम्प्युटरवरच सगळ्या टेस्ट होतात. पेन पेजेसनं आपली कोणतीही टेस्ट होत नाही किंवा असं क्लासमध्ये बसून होत नाही. डिजिटल लॅब असते जिथं कम्प्युटर ठेवलेले असतात, PC, तिथं आपली एक्झाम असते. बरोबर, कम्प्युटरवरती आपली. ठीक आहे मित्रांनो. तिसरी आहे CBAT म्हणजे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. यालाच म्हणतात सायको टेस्ट. काय म्हणतात? सायको टेस्ट म्हणतात यालाच. ठीक आहे मित्रांनो. जी की बऱ्याच जणाला अवघड वाटते, नक्की काय माहीत नसल्यामुळे एकदम सोपी आहे. आणि आत्ता हेच झालेलं आहे की CBT 2 आणि सायको यांच्यावर 50-50% त्यांनी फायनल मेरिट ठेवलेलं आहे. दोन्हीचे मिळून 100% फायनल मेरिट ठेवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे CBAT पण खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि चौथी स्टेज म्हणजे मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जी की तुम्हाला त्यासाठी कोणताही अभ्यास करायची गरज नाही. म्हणजे या स्टेजला तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील, तुम्ही मेडिकली फिट असाल तर नो प्रॉब्लेम. बरोबर. तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे तर पहिल्या 3 स्टेजचा, 1, 2 आणि 3 स्टेजचा. मग याच 3 स्टेजचा आपल्याला सिलेबस आता बघायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे का? आहे का तुम्हाला काय डाऊट? हे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. ALPच्या तुम्ही कोणती वही, ALPची गणित, बुद्धिमत्ता, विज्ञानची कोणती जरी वही असेल तर त्यामध्ये ही पहिल्यांदा स्टेजेस लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की पहिली स्टेज झाल्यावर CBT 1, मग आपल्याला CBT 2 द्यायची, CBT 2 पास झाल्यावर मग सायको द्यायची आणि सायको नंतर मग फायनल मेरिट लागेल आपलं आणि मग तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघा. नेक्स्ट पहिली स्टेज आता CBT 1. आता हा चार्ट व्यवस्थित वहीमध्ये काढून घ्या. चार्ट बघितल्यानंतर लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं काहीच लिहिलेलं नाही सरांनी. हेच तुम्हाला समजून सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. चार्ट काढून घ्या आधी. घेतला. मराठीमधून तुम्हाला एवढं स्पष्टीकरणासहित व्यवस्थित प्रत्येक रेल्वेच्या एक्झामची माहिती असेल, बेसिकमधून शिकवणं असेल. आपल्या बॅचमध्ये असं कोणी शिकवणार नाही. एवढं क्लिअर कट, कारण मी रेल्वेत असल्यामुळे मला परफेक्ट माहीत आहे की सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, काय येतं एक्झाममध्ये. मी PYQ क्वेश्चन पूर्ण रेफर करून तुम्हाला शिकवतो शिकवताना. त्यामुळे ALPच्या बॅचमध्ये पण आपण तसंच शिकवणार आहे आणि काय घेणार आहोत काय नाही घेणार हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. लक्षात घ्या. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे तुमची CBT 1 ही तुमची पहिली एक्झाम असते. म्हणजे तुम्ही फॉर्म भरता रेल्वे ALPचा, फॉर्म भरल्यानंतर तुमची पहिली एक्झाम असणार आहे, जेव्हा पण 2-3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर CBT 1 जी एक्झाम असणार आहे तुमची 75 मार्काची. त्यामध्ये 75 प्रश्न असणार आणि तुम्हाला वेळ असणार 60 मिनिटे म्हणजेच 1 तास. काय डाऊट तुम्हाला? ही तुमची कम्प्युटरवर असणार आहे. सर्वच एक्झाम कम्प्युटर असतात. कम्प्युटरवरती पुढं तुम्हाला 4 प्रश्न आणि 4 ऑप्शन असणार आणि तुम्हाला तो प्रश्न सोडवून त्यातल्या एका ऑप्शनवर टिक करायचा आहे. माऊसच्या साह्याने तुम्हाला टिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा CBT 1 असणार आहे. आता या CBT 1 मध्ये तुम्हाला कोणकोणते विषय म्हणजे सब्जेक्ट आहेत ते आपण बघूया. पहिला सब्जेक्ट आहे तुमचा गणित, दुसरा सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता म्हणजे मॅथमॅटिक
आणि रिजनिंग दुसरा, तिसरा आहे सामान्य विज्ञान. असे 3च सब्जेक्ट तुम्हाला CBT 1ला आहेत. CBT 1ला तुम्हाला 3च सब्जेक्ट आहेत आणि हाच बदल तुमचा आत्ता झालेला आहे नवीन 2024. नीट लक्ष द्या, कारण ह्या गोष्टी तुम्हाला तुलना समजली तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता मित्रांनो. ठीक आहे. 2024ला जी फॉर्म सुटले होते आणि 2025ला जे फॉर्म सुटले होते, दोन्हीमध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट होते. कोणते कोणते? गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चौथा होता GK आणि चालू घडामोडी. ठीक आहे मित्रांनो, GK आणि चालू घडामोडी हे तुमचे 4 सब्जेक्ट होते. पण आता त्यांनी 2026ची जी वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये GK आणि चालू घडामोडी काढून टाकलेला आहे, एकदम कट करून टाकलेला आहे. याचा तुम्हाला फायदा झाला की तोटा? नक्कीच फायदा झाला. का? तुम्हाला चालू घडामोडी आणि GK होतं 10 मार्कला. किती? 10 मार्कला. आणि या 10 मार्कासाठी तुम्हाला काय करावं हे समजत नव्हतं CBT 1 मध्ये. कारण गणित तुम्हाला होतं 20 मार्कला, बुद्धिमत्ता 25, विज्ञान 20, हे झाले 65 मार्क. आणि 10 मार्काला होतं तुम्हाला GK आणि करंट. आता 10 मार्कामध्ये GK किती पडणार? जनरल नॉलेज, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र एवढं सगळं सब्जेक्ट करून मार्क किती असणार त्याला? 3 ते 4 मार्क पूर्ण GKला. आणि चालू घडामोडीला 6 मार्क, 6 ते 7 मार्क. आता एवढ्या मार्कासाठी तुम्हाला पूर्ण ते GK आणि करंट कुठनं भेटल, काय करायचं, हा खूप मोठा तुम्हाला प्रश्न होता. तर रेल्वेनं तुमचं ते GK आणि करंट काढून खूप चांगली गोष्ट केलीत मी म्हणल. कारण की आता तुमच्या पुढं डायरेक्ट फिक्स आहे की मला गणित करायचं आहे, मला बुद्धिमत्ता करायचं आहे आणि मला सामान्य विज्ञान करायचे. विषय संपला CBT 1चा. या व्यतिरिक्त तुम्हाला GK, चालू घडामोडी, कुठं काय चाललंय काहीही बघायची गरज नाही. आणि ALP ही एकमेव अशी पोस्ट आहे, असिस्टंट लोको पायलट, जी तुम्ही ट्रेन चालवणार आहात, ही एकमेव अशी पोस्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला CBT 1 मध्ये किंवा CBT 2 मध्ये कुठंच GK आणि चालू घडामोडी करायची गरज नाही. म्हणजे आजपासून तुम्ही GK आणि चालू घडामोडी बंद करून टाका जर तुम्ही ALPचा अभ्यास करत असाल तर. ALP सोबत तुम्ही टेक्निशियन, ग्रुप D, NTPC करत असाल तर तिथं मात्र तुम्हाला गरज पडणार आहे चालू घडामोडीची. पण ALPचा करत असाल तर तुम्ही चालू घडामोडी आणि GK करणं बंद. आपल्याला सिलेबसमध्ये ते कुठेच नाही, हे मी क्लिअर कट सांगतोय. आलं तुमच्या लक्षात? मग आता तुम्ही म्हणसाल सर GK आणि चालू घडामोडी काढून टाकलं, आता वेटेज कसं आहे प्रत्येक सब्जेक्टला, हेच त्यांनी आपल्याला दिलेलं नाही. म्हणून मी कॉलम रिकामं सोडलेलं आहे. समजलं? म्हणून मी कॉलम रिकामं सोडलेलं आहेत. हे आलं लक्षात? तर आता वेटेजचा विचार केला तर 3 सब्जेक्टला तुम्हाला 75 मार्क आहेत, 75 प्रश्न आहेत. तर तुमचं वेटेज एक अंदाजे काय आहे, त्यांनी परफेक्ट सांगितलं नाही त्यामुळे मी परफेक्ट टाकलं नाही, पण आपण अंदाज लावू शकतो ना. शेवटी 3 सब्जेक्ट आहेत, आपल्याला माहित आहे 75 मार्काचा पेपर असणार आहे, 1 तास वेळ असणार आहे. तर अंदाजे प्रत्येक सब्जेक्ट 25 मार्काला असू शकतो. गणित 25, बुद्धिमत्ता 25, विज्ञान 25, झाली 100 मार्क झाली. किंवा असं पण असू शकतं की गणित बरोबर 25, बुद्धिमत्ता 30 आणि विज्ञान 20, झाली 75. मग असं कसे असू शकतो? एखादा जर टीचर तुम्हाला सांगत असेल की 25-25-25च येणार आहे तर तो चुकीचं सांगतोय. कारण रेल्वेनं असं सांगितलेलंच नाही की तुम्हाला हे 3 सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट किती मार्काला येईल. तर तो कसा काय सांगू शकतो? तर तो लॉजिकली किंवा एक सांगायचं आहे म्हणून, जसं की मी सांगितलं. पण मी पण तुम्हाला सांगितलं आधी क्लिअर की रेल्वेनं दिलेलं नाही, पण 3 सब्जेक्ट आहेत, 75 मार्काला आहेत. तर 25-75, तर 25-25-25 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात प्रत्येक सब्जेक्टचं. होऊ शकते की नाही असं? किंवा विज्ञानला थोडंसं वेटेज कमी करू शकतात ते.
विज्ञानला 20 मार्क, बुद्धिमत्तेला वेटेज थोडं जास्त असतं कधी पण, त्यामुळे बुद्धिमत्तेला 30 आणि गणिताला 25 असं मिळून 75 असू शकतं. त्यामुळे तुम्ही लिहिताना असं लिहू शकता. मग आता प्रश्न पण याच्यासारखं सेम येणार आहेत बरोबर. 25 25 25 किंवा 25 30 आणि 20 अशा पद्धतीने असू शकतं. वेळ 1 तासच राहील. मार्क 75 फिक्स असतील. फक्त सब्जेक्टला प्रत्येकी वेटेज दिलेलं नाही त्यांनी, त्यामुळे आपण असं घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण असं डॅश करून लिहा की 25 25 25 मार्काला येऊ शकतं प्रत्येक सब्जेक्ट, किंवा मग 25 30 20 मार्काला येऊ शकतो. आता आपल्या बॅचमध्ये एलपीच्या पूर्ण 75 मार्काचं लेक्चर सहित पूर्ण होणार आहे. पहिला आपण बॅचमध्ये जीके आणि करंटमध्ये करंटच्या नोट्स देत होतो आणि जीके 2-4 मार्कासाठी होतं जे आपण घेत नव्हतो. पण आता हे साईडला काढल्यामुळे आपला 100% 75 मार्काचा पूर्ण 100% सिलेबस आपल्या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. जी नवीन बॅच आता सुरू होती ती मॅच जी पण जॉईन करतील त्यांचा 100% सिलेबस बॅचमधून कव्हर होणार आहे. CBT 1चा म्हणजे तुम्हाला CBT 1 साठी आपल्या लेक्चरच्या बाहेरचं काही करायची गरज नाही, किंवा तुम्हाला कुठं काही शोधायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपली बॅच CBT 1 ची जॉईन करायची आहे जी सुरू होती ती, आणि त्या बॅचचं फक्त जे चॅप्टर होतील त्याचा फक्त PYQ मधून सराव करायचा आहे. आपण स्वतः पण त्यामध्ये PYQ घेतोय, रेल्वेला पडलेले प्रश्न घेतोय आपण. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सराव करायला पाहिजे की नाही अजून जास्तीत जास्त प्रश्नाचा, जेणेकरून तुमचं स्पीड वाढेल. त्यामुळे तुम्हाला सराव फक्त PYQचा करायचा आहे. बाकी त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डोकं लावायचं नाही. आपला पूर्ण लेक्चरमधून गणिताची लेक्चर असतील, बुद्धिमत्तेचे लेक्चर असतील आणि विज्ञानाची पण लेक्चर असतील व्हिडिओ, ठीक आहे. त्यातून तुमचं पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. आणि ती लेक्चर रोज सकाळी 10 वाजता येतील. रेकॉर्डिंग लेक्चर रोज सकाळी 10 वाजता बनवून टाकली जातील. डिजिटल बोर्डवर असतील याच, जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल, 1 वर्षात कधीही बघू शकता, ठीक आहे. फी असेल 999 रुपये. 999 रुपये. ज्यांची प्रॉब्लेम असेल पैशाचा वगैरे त्यांना 20-30% डिस्काउंट कधीही दिला जाईल. व्हॉट्सअपवर मेसेज करायचा या नंबरवरती की सर माझी परिस्थिती नाही की मी 999 पैसे भरेल, मला 20-30% डिस्काउंट द्या, म्हणजे तुमचे 200 ते 300 रुपये कमी होऊन जातील मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. आणि यामध्ये तुमचं फक्त CBT 1चंच पूर्ण राहणार नाही, तर CBT 2चं पण असणार आहे. काय असणार आहे ते तुम्हाला सांगतो. CBT 1चा सिलेबस तुम्हाला समजला. हा पूर्ण सिलेबस तुमचा आपल्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होणार आहे. 1 मार्कासाठी सुद्धा तुम्हाला बाहेर डोकवायची गरज नाही. जे पण काय करायचं आहे ते प्रॅक्टिससाठी PYQ प्रश्न आणि प्रॅक्टिससाठी परत टेस्ट वगैरे सोडवायचं आहे. बाकी सर्व आपण मी स्वतः सर्व लेक्चर घेऊन कव्हर करून घेणार आहे. CBT 1 तुम्हाला समजली. ही CBT 1 झाल्यानंतर तुमचं याचं मेरिट लागणार आणि यामध्ये जे पास होतील त्या मेरिटमध्ये त्याला CBT 2 साठी क्वालिफाय होणार. CBT 2 साठी क्वालिफाय होणार त्यानंतर, ठीक आहे मित्रांनो. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या बॅचची, माझा बॅच करणारा व्यक्ती जर मी सांगितल्या पद्धतीने केलं आणि तो CBT 1 पास झाला नाही तर त्याचं पैसेही रिटर्न द्यायची मी गॅरंटी देतो. पण मी सांगितलेली लेक्चर सगळी गोष्टी बघून तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने PYQ सोडवून. तर नाहीतर तुम्ही अभ्यास करणार नाही आणि मार्क कमी पडणार आणि मग सर मी तुमच्यानुसार केलं, तुमची बॅच घेतली होती, माझं पैसे माघारी घ्या, अजिबात भेटणार नाही. कारण मी CBT 1 झाल्यानंतर प्रूफ सहित क्वेश्चन पेपर दाखवणार. बघा आपण शिकवलेला पॅटर्न, आपण शिकवलेले प्रश्न आलेले आहेत आणि त्यानुसार किती प्रश्न आलेत 75 पैकी किती प्रश्न आलेत हे मी तिथं डायरेक्ट सांगणार स्पष्ट की बघा या प्रश्नामध्ये तुम्ही CBT 1 क्वालिफाय होऊ शकत होता की नव्हता सांगा, प्रूफ सहित सांगणार. म्हणून मी गॅरंटीड सांगतोय की CBT 1 तुमची जर आपल्या बॅचनं नाही निघाली तर तुमचे पैसे मी रिटर्न देईल. फक्त तुम्ही आपले प्रत्येक लेक्चर करून PYQचे सराव करून तुम्ही सोडवले पाहिजेत तरच. नाहीतर तुम्ही बॅच लावली, अभ्यास नाही केला, एक्झामच्या अगोदर 15 दिवस अभ्यास केला आणि सर मी बॅच लावली होती पण मी पास नाही झालो CBT 1, आता असं कसं जमेल.
मी तुम्हाला मार्गदर्शन करणार, पूर्ण शिकवणार आणि तुमच्याकडून आउटपुट काहीच नाही, मग कसं होणार? त्यामुळे मी डायरेक्ट सांगतोय की रिफंड पैसे सगळे जर CBT 1 निघाली नाही तर. का तर मला माहित आहे की मी CBT 1 ला क्वालिफाय होणार म्हणजे होणार, तुम्ही मी शिकवलंय त्याच्यावरून, म्हणजे CBT 1 पास होणार म्हणजे होणार. ठीक आहे मित्रांनो. आता CBT 2 मध्ये काय असतं? कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे CBT 2. CBT 1 पास झाल्यानंतर तुमची CBT 2 असते. आता CBT 2 मध्ये 2 भाग असतात, 2 भाग. ठीक आहे. पहिला भाग असतो पार्ट ए आणि दुसरा भाग असतो पार्ट बी. ठीक आहे. असे 2 पेपर असतात CBT 2 चे. CBT 2 चे 2 पेपर असतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 असतो 100 मार्काचा आणि पार्ट बी असतो 75 मार्काचा. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का? इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का? पार्ट ए असतो 100 मार्काचा, पार्ट बी असतो 75 मार्काचा. तुमचे मेरिट पार्ट ए वर 50% डिपेंड आहे. पहिलं 70% डिपेंड होतं. किती? 70% डिपेंड होतं पार्ट ए वर. आता 50% आहे आणि 50% सायको टेस्टवर CBAT वरती. आता पार्ट ए मध्ये बघा इथं दिलंय 2 पार्ट पडतात, पार्ट ए पार्ट बी. ठीक आहे. आता पार्ट ए मध्ये मी सांगितलं 100 मार्काचा पेपर असतो, 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ असते 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. किती? 1.5 तास. बरोबर. आता यामध्ये पार्ट ए मध्ये कोणते सब्जेक्ट असतात 100 मार्कासाठी? पहिला सब्जेक्ट आहे तुमचा गणित, दुसरा आहे बुद्धिमत्ता आणि तिसरा आहे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग. याचे मात्र मार्क तुमचे फिक्स आहेत, कारण 2025 मध्ये जी एक्झाम झाली म्हणजे 24चा फॉर्म भरलेला जी, त्यामध्ये तुमचे मार्क फिक्स होते, म्हणून हे मी दिलेली आहेत. गणित तुम्हाला 25 प्रश्न 25 मार्काला असेल, बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्क असेल आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअर ड्रॉइंग 50 प्रश्न 50 मार्काला असेल. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॅचमध्ये फक्त CBT 1 चा सिलेबस पूर्ण नाही होणार, तर CBT 2 मधलं पण गणित आणि बुद्धिमत्ता तुमचं त्याच बॅचमध्ये कंप्लीट होईल. म्हणजे बघा CBT 1 तर पूर्ण होतंच, नो डाऊट, पण CBT 2 चं पण गणित आणि बुद्धिमत्ता त्यामध्ये तुमचं कंप्लीट होऊन जातंय, जे की तुम्हाला CBT 2 ला परत करायची गरज नाही, फक्त रिव्हिजन करत बसायचंय. म्हणजे हे पण 50 मार्काचं तुमचं त्याच बॅचमध्ये कव्हर होणार आहे. आलं लक्षात? त्याच बॅचमध्ये कव्हर होणार आहे. राहिला विषय तुम्ही म्हणताल सर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, याचं आपलं पुस्तक पण आहे मराठीतून, जे तुम्ही परचेस करू शकता. आणि हा सब्जेक्ट आपण सेपरेट दुसरी बॅच घेऊन शिकवणार आहे. सेपरेट 50 मार्काचा सब्जेक्ट एवढा सुपर शिकवणार आहे की तुम्हाला त्यामध्ये अजिबातच डाऊट राहणार नाही. यामध्ये टोटल 11 चॅप्टर आहेत. किती? 11 चॅप्टर आहेत, ज्याचं आपण पुस्तक पण काढलेलं आहे. आणि हा सब्जेक्ट आपण CBT 1 झाल्यानंतर किंवा आपली ही पहिली बॅच कंप्लीट झाल्यानंतर सेपरेट बॅच सुरू करून त्या बॅचची पण फी 500-600 रुपयाच्या वरती राहणार नाही. या एकदम परफेक्ट शिकवणार की तुमचा CBT 2 चा पण पार्ट एचा 100% सिलेबस कंप्लीट होऊन जाणार आहे. का तर पहिल्याच बॅचमध्ये तुमचा हा गणित बुद्धिमत्ता होणार आहे. बरोबर. पहिल्याच बॅचमध्ये तुमचा गणित बुद्धिमत्ता होऊन जाणार आहे. बरोबर. तर दुसऱ्या बॅचमध्ये तुमचा हा 50 मार्काचा सेपरेट होऊन जाणार आहे. म्हणजे CBT 1 नंतर तुम्हाला काय करायचं CBT 2 साठी, तर फक्त याची लेक्चर करायची आणि याची रिव्हिजन करत राहायची गणित बुद्धिमत्तेची, बस विषय संपला. CBT 2 पार्ट ए तुमचा क्लिअर झाला. काय डाऊट तुम्हाला? 90 मिनिटे वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, 1.5 तास वेळ असतो. आता तुम्ही म्हणताल की सर 2 पेपर आहेत, पार्ट बी पण आहे. हो, पार्ट बी 75 मार्काला असतो, त्यासाठी सेपरेट 1 तास वेळ असतो. आणि एकदा तुम्ही एक्झामला गेला आतमध्ये की पार्ट ए पहिल्यांदा 1.5 तासात होतो आणि त्याला जोडूनच 1 तासात पार्ट बी असतो. त्यामध्ये काही गॅप नसतो. 2.5 तास तुम्हाला, 1.5 तास आणि हा 1 तास पार्ट बीचा, 2.5 तास तुम्हाला आतमध्येच थांबावं लागतं. दोन्ही पेपर देऊनच बाहेर यायचं असतं. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला बॅच समजली
एकदम बेसिक पासून. तुम्हाला काही डाऊट वगैरे ठेवणार नाही किंवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सेल्फ स्टडीसाठी काही विषय नाही आहेत पार्ट ए मध्ये आणि CBT 1 मध्ये. आता पार्ट बी, इथे मात्र पार्ट बी तुम्हाला 75 मार्काचा आहे. 75 प्रश्न, 1 तास वेळ. आता हा पार्ट बी कशावरती डिपेंड असतो? पार्ट बी असतो तुमचा ट्रेडवरती. म्हणजे तुमचा ITI झाला असेल तर जे 15 ट्रेड आहेत तुमचे, त्या 15 ट्रेडवरती तुमचा जो ट्रेड असेल, समजा तुमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेडवरती प्रश्न असणार 75 प्रश्न. किती? 75 प्रश्न 75 मार्कासाठी. वेळ असणार 1 तास. आता हे मात्र तुम्हाला स्वतः करायचं आहे. पार्ट बी का स्वतः करायचं आहे? तर प्रत्येकाची ब्रँच, प्रत्येकाचा ट्रेड वेगवेगळा असल्यामुळे आता इथं 15 ट्रेडचं 15 आपल्याला बॅच सुरू करावं लागतील नवीन, बरोबर. पण हे स्वतः करत असताना पण इथं बघा, तुम्हाला याचा मेरिटशी काही संबंध नाही. पार्ट बीचा मेरिटशी काही संबंध नाही. तुम्हाला फक्त क्वालिफायसाठी आहे. म्हणजे बघा, 75 पैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 26.5 मार्क पाडायचे आहेत. 26.5 मार्क पाडायचे आहेत. म्हणजे 100 पैकी तुम्हाला फक्त याच्यात 35 मार्क पाडायचे आहेत. किती? 35 मार्क. पण आता हा पेपरच 75 मार्काचा असतो, तर 75 पैकी तुम्हाला 26.5 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाडायचे, विषय संपला. इथं तुम्हाला कॉम्पिटिशन मेरिट याच्यावरती लागतच नसल्यामुळे इथं तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही. इथे तुम्ही पाठीमागं पडलेल्या 75 मार्काच्या 4 क्वेश्चन पेपर 24च्या आणि 25च्या जरी केल्या तरी इथं तुम्हाला जवळपास 600च्या आसपास प्रश्न तयार होतात म्हणण्यापेक्षा पडलेले प्रश्न भेटतात तुम्हाला. आणि 600 प्रश्न आणि त्या रिलेटेड अभ्यास केला तरी तुमचा पार्ट बी निघाला म्हणून समजा. इथं तुम्हाला 75 पैकी 60 मार्क पाडायचे नाहीत, 65 मार्क पाडायचे नाहीत, कारण याचा आणि मेरिटशी काही संबंधच नाही. तर कशाला इथं अभ्यास बसायचा आहे सांगा मला, बरोबर आहे की नाही? कशाला अभ्यासायचा आहे? तर या पार्ट बी मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम यांच्यासाठी हे ट्रेड किंवा सब्जेक्ट चॉईस करू शकता तुम्ही. आणि तुमच्या ट्रेडनुसार इथं ITIच्या दिलेले आहेत. ठीक आहे. ज्यांची इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेले डिप्लोमा डिग्री, आता इथं इलेक्ट्रिक डिप्लोमा डिग्री झाली, त्यांना यापैकी एक ट्रेड करायचा आहे चूज. ठीक आहे. पार्ट बी साठी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन वगैरे, त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक रेडिओ अँड TV हे ट्रेडपैकी एक ट्रेड चूज करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, तिसरं आहे ज्यांचे मेकॅनिकल ब्रँच असेल, कारण 5च ब्रँच चालतात, त्यापैकी मेकॅनिकल किंवा त्याच्या साईडचं ट्रेड असेल तर यापैकी तुम्ही कोणतीही एक ट्रेड घेऊ शकता. आणि लास्टला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल तर यापैकी तुम्ही कोणताही एक ट्रेड चूज करू शकता. हे तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना चूज करायचं आहे. तिथं येतो तुम्हाला पार्ट बी चूज करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला चूज करायचं आहे की मला हा ट्रेड पाहिजे. पार्ट बी साठी तुम्हाला पाहिजे तो निवडू शकता आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 26.5 मार्क पाडायचे आहेत. 26.5 मार्क 75 पैकी म्हणजे 35% मार्क पाडायचे आहेत फक्त. इथं मी दिलेलं पण आहे. हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे, त्यामुळे याचा मेरिटमध्ये काही संबंध येत नाही, बरोबर. यामध्ये फक्त तुम्ही पास व्हावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला 35% म्हणजेच 75 पैकी 26.5 मार्क पडले किंवा त्यापेक्षा जास्त की विषय संपला. त्यामुळे हा टॉपिक आपण घेत नाही बॅचमध्ये. का? तर इथं 15 ट्रेडचं 15 बॅच तर सुरू करू शकत नाही आपण, बरोबर आहे मित्रांनो. तरी पण आपण याची जेवढी माहिती भेटती तेवढी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवून सेपरेट CBT 2चा त्यामध्ये देत असतो. वेगवेगळ्या PDF असतील, हिंदीतून असतील, प्रत्येक ट्रेड वाईज ते आपण तुम्हाला शेअर करत असतो मटेरियल. ठीक आहे. पुढचं काय? सायको टेस्ट. आता तुम्ही CBT 2 दिली, 2.5 तासाचा पेपर देऊन आला, एक 100 मार्काचा एक 75 मार्काचा, बरोबर. पार्ट ए पार्ट बी दिल्यानंतर त्याचं मेरिट लागणार पार्ट एचं. पार्ट बी फक्त क्वालिफाय 26.5 मार्क पडली, विषय संपला त्याच्यावरती. पण महत्वाचं पार्ट बी मध्ये जर 26.5 पेक्षा कमी मार्क पडली तर पार्ट ए मध्ये तुम्हाला 100 पैकी 90 मार्क पडूनही काही फायदा नाही.
हिथं फेल झाला तुम्ही बाहेर निघाला. त्यामुळे याला एवढं सिम्पली पण घ्यायचं नाही, पण पास होईल एवढा अभ्यास करायचा. एक 75 पैकी 40 मार्क पडतील एवढा अभ्यास करून ठेवायचा, जेणेकरून 35-40 जरी पडली तरी टेन्शन नाही. आपल्याला मिनिमम 26 मार्क पाहिजेत, 26.5 मार्क पाहिजेत. बरोबर बरोबर मित्रांनो. नेक्स्ट बघा पुढचा आहे आपला CBAT तिसरी, म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. यालाच म्हणतात सायको टेस्ट. काय म्हणतात? सायको टेस्ट. आता बऱ्याच जणांना वाटतं सायको टेस्ट म्हणजे काय, सायको बिको व्हायचं काम आहे का? तर ते आपल्या ब्रेनची टेस्ट घेतली जाते. आपला ब्रेन किती फास्ट एखादी उत्तरं देतोय, किती फास्ट सोडवतोय, किती दिमागात गोष्टी ठेवतोय, अशा पद्धतीने असते. यामध्ये असतात 17 टेस्ट. किती? 17 टेस्ट आहेत टोटल सायको टेस्टच्या. त्यामधल्या तुम्हाला 5 टेस्ट एक्झामला विचारल्या जातात. किती? 17 पैकी 5 टेस्ट तुम्हाला एक्झामला विचारल्या जातात मित्रांनो. ठीक आहे, येतं लक्षात. आणि मेरिट फायनल काय लागतं, तर पार्ट ए चे 50% मार्क, पार्ट ए चे 50% मार्क आणि CBAT म्हणजे याचे 50% मार्क, असं मिळून 50% प्लस ह्याचे 50%, असं मिळून 100% मेरिट लागते. मग आता तुम्हाला समजलं असेल की मला मेरिट जर मारायचं असेल तर मला काय करावं लागेल. मेरिट मारायचं असेल तर तुम्हाला सायको टेस्ट करावं लागेल. याची पण सेपरेट बॅच आपली लॉन्च होईल त्यावेळी. एकदम CBAT क्वालिफाय झाल्यानंतर किंवा CBAT पेपर दिल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण CBAT क्वालिफाय होणार आहे की नाही, पार्ट ए म्हणजे सायकोसाठी. त्याच वेळी आपली बॅच अलाउन्स होईल. पूर्ण 17च्या 17 टेस्ट तुम्हाला बेसिक पासून क्लिअर केल्या जातील की तुम्हाला काहीच डाऊट राहणार नाही. कारण हे सगळ्यात सोपं हे तर आहे, पण अभ्यास केला, प्रॅक्टिस केली तर. कम्प्युटर लागतो आपल्याला, कम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरज असते याच्यासाठी, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच्यावर तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस करावी लागते कंटिन्यू. तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये पण जास्तीत जास्त चांगले मार्क मिळतात. आउट ऑफ मार्क कोणालाही पडत नाहीत किंवा 47-48 मार्क सुद्धा कोणाला पडणार नाहीत. मी क्लिअर कट सांगतोय का, तर हे सायको टेस्टचं जे मेरिट असतं ते खूप वेगळ्या प्रकारे काढलं जातं त्यामुळे. ठीक आहे मित्रांनो, प्रॅक्टिकली सांगतोय मी. लगेच म्हटलं असतं तुम्हाला सायको टेस्ट आपल्याकडून केल्यानंतर तुम्हाला 50 पैकी 49 पर्यंत मार्क पडू शकतात. अजिबात नाहीत पडणार, कुणाकडे बी करा. कारण प्रॅक्टिकल आहे, मी दिलेले एक्झाम मी पास झालेलो आहे, मला माहीत आहे. अजून बघतोय 2 वर्ष झालं मी. ह्याचा काय विषय आहे तो, ठीक आहे, तो मी तुम्हाला सायको टेस्टची एक सेपरेट व्हिडिओ बनवून व्यवस्थित समजून सांगेन. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ट्रेडची पण मी एक व्यवस्थित व्हिडिओ बनवेल, पार्ट बीच्या ट्रेडची, की जेणेकरून तुम्हाला त्या ट्रेडचा विषय समजून जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर आता खरं मेरिट काय लागतंय, पार्ट CBAT 2 मधील पार्ट ए वरती, बरोबर, 100 पैकी जेवढी पडतील तेवढी 50 पैकी काउंट केली जातील कंपॅरिझन. आणि हा पार्ट ए तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. याच्यामधलं आपण सगळंच कव्हर करून घेणार आहे. गणित बुद्धिमत्ता ह्या बॅचमध्ये होणार आहे, जी आता सुरू झाली बॅच आपली त्यात. आणि बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपली बॅच सेपरेट सुरू होणार आहे, त्यामध्ये हे कव्हर होऊन जाणार आहे. आणि आपलं पुस्तक पण याच्या जोडीला अभ्यास करायला, विषय संपला. अभ्यास परफेक्ट झाला इथं तुमचा. आणि सायको टेस्ट आपण सेपरेट घेणार आहे, पूर्ण 17च्या 17 टेस्ट एकदम ओके मध्ये. ठीक आहे, झालं. म्हणजे आपलं CBAT 1 ला पण तुम्हाला टेन्शन नाही. पूर्ण सिलेबस आपण लेक्चरच्या माध्यमातून घेतोय. 1 मार्क आहे तुम्हाला, कारण GK आणि करंट काढून टाकल्यामुळं आउट ऑफ घेतोय आपण सगळंच. आता हे पण पूर्ण घेतोय, याच्यातला पण निम्मा सिलेबस कंप्लीट होतोय तुमचा त्याच बॅचमध्ये. म्हणजे CBAT 2च्या वेळी तुम्हाला इतर डोकं लावायचं, हा वेळ वाचतोय तुमचा गणित बुद्धिमत्तेचा, रिव्हिजन करावं लागते. हे पण आपण कंप्लीट करून घेतोय आणि सायको टेस्ट पण घेतोय. म्हणजे ALPचं आपण परफेक्ट नियोजन केलेलं आहे मित्रांनो. आणि स्वतः ALP असल्यामुळे विषयच घेऊ नका तुम्ही त्याचा. ठीक आहे. त्यामुळे आपली बॅच सुरू होते ALP न्यू बॅच 2026. असिस्टंट लोको पायलटची जागा निघालेल्या आहेत, तुम्हाला माहीतच आहे. जागा निघालेल्या आहेत. आत्ताच बेसिक पासून बॅच लावा आणि अभ्यासाला सुरुवात करा, काही डाऊट राहणार नाही. ठीक आहे. 11,000 प्लस जागा आहेत मित्रांनो, संधी सोडू नका. आपल्या सेंट्रल रेल्वेला 1,000पेक्षा जास्त जागा आहेत. जवळपास CRWR SR तिन्हीचं धरून जवळपास 1400-1500 जागा आहेत मित्रांनो 11,000 मधल्या. नसत्या महाराष्ट्रासाठी आपल्याला तिन्ही सब्जेक्ट कव्हर होणार आहेत, गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान बेसिक पासून. CBAT 1 ला तर 3 सब्जेक्ट आहेत आणि CBAT 2चं पण गणित बुद्धिमत्ता कव्हर होऊन जाणार आहे यामध्ये.
ठीक आहे. अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे 8550935262. आत्ताच मेसेज किंवा व्हॉट्सअपवर मेसेज किंवा कॉल करा आणि आजच बॅच जॉईन करून अभ्यासाला बेसिक पासून सुरुवात करा. तुमचं स्वप्न जर असेल ट्रेन चालवायचं माझ्यासारखं तर हे मनाव घ्या, परफेक्ट नियोजन करा. एक्झामला अजून 6-7 महिने वेळ आहे, 5-6 महिने तर आहे. तोपर्यंत CBT 1चा अभ्यास होणार म्हणजे होणार, कारण आपली बॅच कंप्लीट होणार आणि सांगितलं की बॅचमध्ये सांगितल्या पद्धतीने केलं तर CBT 1 निघणार म्हणजे निघणारच, आपण सांगतो डायरेक्ट. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे अधिक माहितीसाठी नंबर दिलेला याच्यावर मेसेज करा. प्रॉपर अभ्यास सुरू करा. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठीतून शिकवतोय, मराठी भाषेत सगळं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मराठी भाषेत हिंदी इंग्लिशशी काही घेणं देणं नाही आपल्याला. प्रॉपर मराठी भाषेत आपण घेतोय, तुम्हाला समजेल अशा भाषेत. काही जे शब्द इंग्लिशमधून गरज आहे तिथे इंग्लिश पण सांगतोय, असं नाही की पूर्ण मराठीच. जिथे इंग्लिशचे शब्द असतील सांगायची गरज आहे ती इंग्लिशमध्ये पण सांगतोय, पण हिंदीचा आणि आपला काही संबंध नाही. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मराठी मुलं रेल्वे सिलेक्ट व्हावी हा आपला उद्देश आहे मित्रांनो, आणि त्याचनुसार आपण शिकवत आहोत. ठीक आहे मित्रांनो, आता बाकी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय करायचं आहे. नेक्स्ट लास्ट राहिलेला याच्यामध्ये आपलं CBT 1 झाली, बरोबर. CBT 1 पास झाल्या, CBT 2 झाली तुमची. यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी आहे, माहित आहे तुम्हाला. पार्ट ए पार्ट बी झाली. याच्यात क्वालिफाय झाल्यानंतर तुमची CBAT म्हणजे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, म्हणजे सायको टेस्ट झाली. सायको टेस्ट झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागणार आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी बोलवलं जाणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, आणि त्यामध्ये जर तुम्ही झाला डॉक्युमेंट मेडिकलमध्ये विषय संपला. आणि मेडिकलमध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डोळे तुमचे 6x6 पाहिजेत. आणि हे कुठं बघायचं तर डॉक्टरांना आजच भेटा. तुम्हाला जर चष्मा नसेल तर तुमचे डोळे 100% 6x6 असणारच आहेत, काही टेन्शन नाही. तरी पण एकदा डॉक्टरकडे जावा आणि डॉक्टरला सांगा की सर जी माझे डोळे 6x6 आहेत का, मला बघायचं आहे. डॉक्टर लगेच तुम्हाला ते घालतील लेन्स वगैरे, पुढे तुम्हाला लेटर देतील आणि ओळखाय लावतील, ओळख BDK काय आहे ते, आणि त्याच्यावरून तुला सांगतील की तुझे डोळे 6x6 आहेत का 6x9 आहेत का 6x12 आहेत, हे तुम्हाला सांगतील. आणि तुमचे डोळे जर 6x6 असतील तर तुम्हाला मेडिकलमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर डोळे तुमचे 6x6 नसतील किंवा तुम्हाला जर चष्मा लागला असेल तर चुकून पण याचा अभ्यास करू नका, मेडिकलमधून बाहेर पडणार. बघा, तुम्ही माझी बॅच घेऊन अभ्यास करचाल मला माहित आहे, तरी पण मी तुम्हाला ॲक्युरेट का सांगतोय, मला कोणाचा तोटा लॉस करायचा नाही. तुम्ही फायनलपर्यंत जाणार आणि मेडिकलमधून बाहेर निघणार, कसं वाटते, खूप वाईट वाटतं त्यावेळी. त्यामुळे अगोदरच सांगेल की ज्याला चष्मा आहे, ज्याचं डोळं 6x9 6x12 असतील चष्म्यामुळे, त्यांनी LPच्या अभ्यासात पडू नये, LPचा अभ्यास करू नये अजिबातच. त्यांनी दुसऱ्या एक्झामचा अभ्यास सुरू करावा. टेक्निशियन, NTPC, ग्रुप D यांचा अभ्यास, LPचा अभ्यास करू नका, कारण डोळे खूप स्ट्रिक्टली चेक केले जातात. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट सॅलरी बेसिक आहे 19,900 आणि सॅलरी तुमची स्टार्टिंग असेल 45,000 ते 55,000. स्टार्टिंग सॅलरी असते LPची 45,000 ते 55,000 इन हँड, हातावरती येणार मित्रांनो. ही संधी सोडू नका. 11,000च्या वरती जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्ही LPचा अभ्यास करायला सुरुवात केला तर पहिलं प्रश्नपत्रिका संच LPचा घेऊन टाका मित्रांनो मार्केटमधून, आणि दुसरं हे CBT 2चं पुस्तक पण घेऊन टाका, जेणेकरून तुमचा CBT 2चा पण बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं पुस्तक आहे, थोडंफार त्याचं पण वाचन अधूनमधून होईल. कारण यामधलं जे फिजिक्स आहे तुमचं भौतिकशास्त्र, त्यामधलंच बरेच टॉपिक यामध्ये आहेत, की जसं की एकक आणि मोजमापन, चाल वेग, वर्क पॉवर, एनर्जी म्हणजे काय, कार्यशक्ती, ऊर्जा असेल, बल असेल, हे टॉपिक यामध्ये आहेत. उष्णता व तापमान, ते ह्यामधून पण तुमचे कव्हर होऊन जातील. टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असेल तर आजच हा प्रश्नसंच मागवा, मराठीतून आहेत सर्व. NTPCचा अभ्यास करत असेल तर आजच हा प्रश्नसंच मागवा. ठीक आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जे ट्रेड महत्त्वाचे बघायचे होते, ज्यासाठी तुम्ही थांबला होता, ITIचे सर कोणते 15 ट्रेड LP साठी चालतात, तर हे 15 ट्रेड आहेत. आत्ताच वहीमध्ये लिहून घ्या.
जर तुमचा ITI झाला असेल आणि यापैकी कोणताही एक ट्रेड असेल तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकता. 15 ट्रेड आहे ते लिहून घ्या. हे 15 ट्रेड पैकी तुमचा कोणताही ट्रेड असेल तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि तुमचा जर डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झाला असेल, बरोबर, डिप्लोमा पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग, तर या 5 ब्रँच पैकी पाहिजे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि ऑटोमोबाईल यापैकी जर तुमची कोणती एक ब्रँच असेल डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची, BTech चालते, तर तुम्ही ALPचं एक्झाम देऊ शकता, फॉर्म भरू शकता. ठीक आहे मित्रांनो, सर्व डाऊट क्लिअर झाला असेल. मला वाटतंय की यामध्ये तुम्हाला 1% पण डाऊट नसेल. मेरिट कसं लागतं हे, सिलेबस, एक्झाम पॅटर्न, कोणता सब्जेक्ट किती मार्काला, सुरुवातीला काय करायचं, आपल्या बॅचमध्ये आपण काय घेणार आहे, सर्व क्लिअर झालं असेल मित्रांनो तुमचं. ठीक आहे मित्रांनो, आपली ALPची बॅच सुरू झाली. आजच जॉईन करून घ्या. ग्रुप डी ची पण बॅच सुरू आहे. कोण तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. टेक्निशियन ग्रेड 3 ज्यांचा ITI झालेला आहे त्यांच्यासाठी स्पेशल जागा असतात. टेक्निशियन ग्रेड 3 फक्त आणि फक्त ITIच्या मुलांसाठी असतात. त्यामुळे ITI झालेले कोण मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. टेक्निशियनच्या बॅच सुरू आहे. सामान्य विज्ञानची सेपरेट बॅच सुरू आहे आणि रेल्वे NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटची पण बॅच सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी 85 50 93 52 62 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता. सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट असेल तर मेसेज करू शकता खाली. बेसिक पासून कव्हर करत आहे मित्रांनो, त्यामुळे आजच बॅच जॉईन करून अभ्यासाला जोरात सुरुवात करा. ही वेळ परत येणार नाही. फॉर्म सुटले आहेत, बरोबर. एक्झाम जवळ आल्यानंतर परत म्हटलं जातं की अरे यार अगोदर अभ्यास करायला पाहिजे होता, 2 मार्कांनी गेलो, 4 मार्कांनी गेलो. हे गेलो शब्द ऐकायचा नसेल तर आपल्या अंडर, आपल्या मार्फत बेसिक पासून अभ्यास सुरू करा मित्रांनो. काही जरी डाऊट असेल तर या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला पूर्ण त्याचं बेसिक पासून ALP बद्दल माहिती पाठवली जाईल, बॅच बद्दल माहिती पाठवली जाईल, पूर्ण कशी जॉईन करायची काय सर्व माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. ठीक आहे मित्रांनो, डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. थँक्यू फ्रेंड.